हॅलो एव्हरीवन, सिम्प्लिफाईड बुक 2025 ही सिरीज आपली लवकरच कंप्लीट होणार आहे. आता आज राहिलेला राष्ट्रीय घडामोडी या संदर्भात भाग आपण कंप्लीट करणार आहे. तर बघा, तुम्हाला वाटत असेल अंतरिक्ष हा भाग राहिला. बघा मित्रांनो, परीक्षेमध्ये अंतरिक्ष संदर्भात पण आपल्याला ऑनलाईन स्वरूपातच प्रश्न बघायला मिळतात. तर ते आपण ऑनलाईन स्वरूपात MCQ जे की आपण सिरीज 1500च्या जवळपास आपण MCQ सिम्प्लिफाईड एअरबुक या बुकमधील मी फॉर्म केलेले आहे, ते तुम्हाला सिरीजच्या स्वरूपात मिळणार आहे. जर तुमचा रिस्पॉन्स असेल तर तुमची जी काही प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता मित्रांनो, घ्यायची की नाही आपण. कारण की आपण डिटेलमध्ये सिम्प्लिफाईड एअरबुक 2025 ही सिरीज पूर्ण केलेलीच आहे. त्यासोबत आता जर याआधीचे तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर सिम्पली तुम्ही यूट्यूबवर सर्च जरी केलं सिम्प्लिफाईड एअरबुक 2025 तर टॉपलाच आपली सिरीज मिळेल. सिक्वेन्सनुसार आहे, ते सिक्वेन्सनुसारच बघायचं आपण. सिक्वेन्सनुसारच अपलोड केलेले आहेत मी. तर पहिली न्यूज आहे शिंकुनला बोगदा. तर नरेंद्र मोदी यांनी शिंकुनला बोगदा याचे उद्घाटन केलेले आहे. या बोगद्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. तर हा बोगदा कुठे बघायला मिळणार आपल्याला? तर लडाखमधील कारगिलमध्ये जवळपास 15,800 फूट उंचीवर असलेला हा बोगदा आहे. तर शिंकुनला टनेल या बोगद्याचे नाव आहे. महत्वाकांक्षी प्रकल्पात 4.1 किलोमीटर लांबीचा ट्विन ट्यूब बोगदा असेल. हा पूर्ण झाल्यावर हा बोगदा जगातील सर्वात उंच बोगदा म्हणून ओळखला जाणार आहे. बस एवढं लक्षात ठेवायचं, शिंकुनला बोगदा लडाखमधील कारगिलमध्ये. बघा, पहिली अँटी नार्कोटिक्स हेल्पलाईन. आता ही हेल्पलाईन कशासाठी असणार? तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 18 जुलै 2024 रोजी पहिली राष्ट्रीय अँटी नार्कोटिक्स टोल फ्री हेल्पलाईन सुरू केलेली आहे. तर ही हेल्पलाईन मदतगार ठरणार आहे. कशासाठी? लोकांना अवैध अंमली पदार्थाच्या व्यवसायाबद्दल आणि संबंधित समस्याबद्दल नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला आता माहिती देता येणार आहे लोकांतर्फे. तर या हेल्पलाईनचं नाव काय आहे मग? तर मानस या नावाने ही ओळखली जाणार. आणि या हेल्पलाईनचा नंबर 1933 हे लक्षात ठेवा. आणि ही हेल्पलाईन दिल्लीमध्ये 7वी शिखर परिषद या बैठकीदरम्यान ही सुरू करण्यात आलेली आहे. मानस लक्षात असू द्या, या हेल्पलाईनचं नाव आहे. तर ही काय मानस? तुम्हाला सिम्पली असा प्रश्न तयार होऊ शकतो की मानस नेमकं काय आहे? तर पहिली अँटी नार्कोटिक्स हेल्पलाईन आहे. जगातील सर्वात मोठे रामायण मंदिर बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यात 9 जुलै 2024 रोजी जगातील सर्वात मोठे रामायण मंदिर बांधण्याचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. तर जगातील सर्वात मोठे रामायण मंदिर हे कुठे आहेत मग? तर बिहारमधील पूर्व चंपारण येथे. तर ही रामायण मंदिराची रचना याची प्रेरणा कुठून घेतली? तर ही रचना कंबोडियातील अंगरकोर वाट आणि तामिळनाडूमधील रामेश्वर येथील रामनाथ स्वामी मंदिर आहे आणि मदुराईमधील मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिर या मंदिरापासून ही प्रेरणा घेतलेली आहे. सर्वात मोठी उड्डाण प्रशिक्षण संस्था एअर इंडिया आता विदर्भातील अमरावती येथे दक्षिण आशियातील सर्वात मोठी फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन FTO स्थापन करणार आहे. कुठे? तर अमरावती येथे विदर्भात. तर यामध्ये हे प्रशिक्षण संस्था आहे भारतातील उपलब्ध वैमानिक प्रशिक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी. तर हा बेलोरा अमरावती विमानतळावर स्थित असणार आहे आणि 2026 मध्येही सुरू होईल. तर दरवर्षी 180 व्यावसायिक वैमानिकांना पदवी दिली जाणार आहे येथे, म्हणजेच या वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे आता. आणि ही एअर इंडियाची देशातील पहिली पायलट प्रशिक्षण सुविधा आहे. कुठे? अमरावती बेलोरा विमानतळावर विदर्भामध्ये आहे. सुंगल बोगदा. आता सुंगल बोगदा सिम्पली विचारू तुम्हाला की सुंगल बोगदा कुठे बघायला मिळणार? तर जम्मू पूंछ राष्ट्रीय महामार्गावर आहे. 2.79 किलोमीटर लांबीचा सुंगल बोगदा याचे खोदकाम पूर्ण करून झालेले आहे. तर हे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने केलेले आहे. सुंगल बोगदा लक्षात ठेवा, जम्मू पूंछ राष्ट्रीय महामार्गावर. परीक्षेमध्ये काय विचारणार? ह्या बाबी विचारणार, हे महत्वाचं आहे. आपल्याला संपूर्ण न्यूज महत्वाची नसते, त्यामधील क्रक्स महत्वाचं असते जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारू शकते. आता ही सिरीज जर तुम्ही रिव्हिजन स्वरूपात जर बघण्याचा प्रयत्न करतो म्हटलं स्पीडनं, तर खूपच लवकर तुमची रिव्हिजन होईल मित्रांनो. तर ज्यांनी ही सिरीज फॉलो केलेली आहे त्यांना हा अनुभव असेल या सिरीजचा. आता एक तर आपली प्रकृती ठीक नाही सध्या, आणि त्या कारणानं मी थोडंसं जेवढं काही पॉसिबल होते तेवढं फास्ट घेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ह्या सिरीजबद्दल जर बघितलं तर या तुम्हाला कुठेतरी पेड क्लास पण अटेंड करावा लागत आहे या सिरीजसाठी. मी फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. तर कुठेतरी लाईक तरी करत जावा, म्हणजे त्यामुळे मला मोटिवेशन मिळेल. तर प्रगती व्यासपीठाची 44वी बैठक. बघा, प्रगती व्यासपीठाची 44वी बैठक झालेली आहे. त्याचे अध्यक्षस्थान कोणी भूषवलेले आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. तर नेमकं प्रगती ही व्यासपीठ कधी सुरू करण्यात आलेले हे महत्वपूर्ण आहे. तर 25 मार्च 2015 रोजी हे व्यासपीठ सुरू करण्यात आले होते. तर काय मग? प्रगती हे केंद्र आणि राज्य सरकारांचा समावेश असलेले माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान मॉडेल प्लॅटफॉर्म आहे.
सिम्पली लक्षात ठेवायचं, प्रगतीची 44वी बैठक, अध्यक्षस्थान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूषवलेले आहे आणि हे 2015 मध्ये प्रगती व्यासपीठ सुरू करण्यात आले होते. देशातील पहिले बुडालेले संग्रहालय महत्वपूर्ण आहे. दिल्लीतील हुमायून मकबरा संकुलातील देशातील पहिल्या बुडालेल्या संग्रहालयाचे काय उद्घाटन झालेले आहे. तुम्हाला विचारू शकते की देशातील पहिले बुडालेले संग्रहालय कुठे, तर दिल्ली हुमायून मकबरा. बस हेच महत्वाचं आहे, बाकी तर हे स्टॅटिक जीकेचा पार्ट असल्यासारखं आहे. इरडाईला 25 वर्ष पूर्ण झालेले आहे. मग 25 वर्ष पूर्ण झाले म्हणजेच काय, रौप्य महोत्सव साजरा केलेला आहे. तर इरडाई काय आहे मग, भारतीय विमा नियामक विकास प्राधिकरण. तर या प्राधिकरणाची स्थापना जर बघितली कोणाच्या समितीनुसार करण्यात आली, तर मल्होत्रा समितीच्या शिफारशीनंतर ही करण्यात आलेली आहे. कधी करण्यात आली, तर इरडाईची स्थापना 1999 मध्ये ही स्वायत्त संस्था म्हणून स्थापना करण्यात आली आणि 19 एप्रिल 2000 रोजी वैधानिक संस्था म्हणून ही अस्तित्वात आली. तर हे स्टॅटिक जीके आहे, महत्वपूर्ण आहे. समिती लक्षात ठेवा, मल्होत्रा समिती, इरडाईची स्थापना. आता बघा, राष्ट्रीय वेळ प्रोटोकॉल. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांनी मुंबईत भारतीय प्रमाणवेळेच्या प्रसारासाठी राष्ट्रीय वेळ प्रोटोकॉलचे काय उद्घाटन केलेले आहे. तर कुठे केलेले आहे राष्ट्रीय वेळ प्रोटोकॉलचे उद्घाटन, तर भारतातील मुंबई येथे. महत्वपूर्ण आहे. धरणांसाठी आंतरराष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र. आता केंद्रीय जल आयोगाने धरणांसाठी आंतरराष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापन केलेले आहे. तर हे स्थापन करण्यासाठी भारतीय विज्ञान संस्था म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट सायन्स बेंगळुरू सोबत करार केलेला आहे. सिम्पली लक्षात ठेवायचं, धरणांसाठी जे काही आंतरराष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र हे केंद्रीय जल आयोगाने कोणासोबत करार केलेला आहे, तर भारतीय विज्ञान संस्था सायन्स बेंगळुरू सोबत करार केलेला आहे. नॉर्वेस्टरसाठी संशोधन स्टेट बेड सुविधा. आता यामध्ये काय आहे बघा, प्रत्येक उन्हाळ्यात भारताच्या पूर्व आणि ईशान्य प्रदेशांना हे नॉर्वेस्टर्स म्हणजे कालबैसाखी या वाऱ्यांचा काय धोका असतो. म्हणजे यामध्ये जर बघितलं आपण क्षेत्रे, तर पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड या क्षेत्रांना या वाऱ्यांचा काय धोका असतो आणि या नॉर्वेस्टर्स कालबैसाखी या वाऱ्यांचा मागोवा घेण्यासाठी हे स्टेट बेड सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. तर या स्टेट बेड सुविधेचे केंद्र जर बघितले तर कुठे, तर ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यातील चांदबली येथे आहे. लक्षात असू द्या, महत्वपूर्ण. इंडिया स्किल युनिव्हर्सिटी. आता इंडिया स्किल युनिव्हर्सिटी कुठे उद्घाटन करण्यात आलेलं आहे, तर पायाभरणी करण्यात आली आहे तेलंगणामध्ये. तर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आहे. लक्षात असू द्या, इंडिया स्किल युनिव्हर्सिटी तेलंगणा. सर्वात मोठा प्रवासी बोगद्याचे उद्घाटन. आता सर्वात मोठा प्रवासी बोगदा आता उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे मार्गावर बांधण्यात आलेला आहे. तर या बोगद्याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर महत्वपूर्ण आहे, जवळपास 48 किलोमीटरचा आहे. महत्वपूर्ण आहे, सर्वात मोठा प्रवासी बोगदा उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे मार्गावर. राष्ट्रीय ई पुस्तकालयासाठी करार. आता बघा, शिक्षण मंत्रालयाने कोणासोबत करार केलेला आहे मग हा राष्ट्रीय ई पुस्तकालयासाठी, तर बघा राष्ट्रीय ई पुस्तकालय म्हणजेच काय, डिजिटल लायब्ररी. या प्लॅटफॉर्मसाठी जर बघितलं, नॅशनल बुक ट्रस्ट सोबत सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. तर कशासाठी केलेला आहे, संपूर्ण भारतातील मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी गैर शैक्षणिक पुस्तकाची सुलभता वाढविणे हा संयोगाचा उद्देश आहे. या 2 ते 3 वर्षात 100हून अधिक भाषांमध्ये 10,000 पुस्तके प्रदान करणार आहे. लक्षात असू द्या, राष्ट्रीय ई पुस्तकालयासाठी करार शिक्षण मंत्रालयाने नॅशनल बुक ट्रस्ट सोबत सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. IATA वार्षिक सर्वसाधारण सभा भारतात. बघा, जवळपास 42 वर्षाच्या अंतरानंतर 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेची IATA ची वार्षिक सर्वसाधारण सभा कुठे आयोजित करणार आहे, तर नवी दिल्ली येथे. तर बघा, 1958 ते 1983 नंतर तिसऱ्यांदा ही मुंबईत बैठक होणार आहे. सिम्पली लक्षात ठेवायचं की IATA ची 42 वर्षानंतर बैठक आता नवी दिल्लीमध्ये तिसऱ्यांदा. नोकियाची गती शक्ती विद्यापीठासोबत करार. आता बघा, फिनलँडच्या नोकियाने 5G आणि 6G संप्रेषण संबंधात संयुक्त संशोधन करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या गतिशक्ती विद्यापीठासोबत करार केला आहे. तर तुम्हाला विचारू शकते कोणत्या कंपनीने रेल्वे गतिशक्ती विद्यापीठासोबत करार केलेला आहे, तर नोकिया. नोकियाचं जर म्हटलं थोडंसं उदाहरण द्यायचं म्हटलं तर हे काळानुसार न चेंज झालेली कंपनी आहे. तर बघा मित्रांनो, काळानुसार आपल्याला पण बदलाव लागला. आसाममध्ये IIM स्थापनेला मंजुरी. केंद्र सरकारने आसाममधील कामरूप जिल्ह्यातील मराभिता येथे भारतीय व्यवस्थापन संस्थेची स्थापनेस मंजुरी दिलेली आहे. आता IIM अहमदाबादला नवीन IIM साठी मार्गदर्शन संस्था म्हणून नियुक्त केले आहे. PV सिंधू तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अँबॅसेडर. आता केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने PV सिंधूला तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेले आहे.
अन्न आणि पोषण मंडळ. आता बघा, या जर बघितलं आपण न्यूज, या न्यूजमध्ये तर अन्न आणि पोषण मंडळ सांगितलेलं आहे. फक्त कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते तर बघितलं तर महिला बालविकास मंत्रालय, एवढं सिम्पली लक्षात ठेवा. इथं विसर्जित करण्यात आलेलं आहे यामध्ये. तर बाकी तर महत्त्वपूर्ण नाही. तर 1993 मध्ये महिला आणि बालविकास मंत्रालयाकडे हस्तांतरित करण्यात आलेले आहे. तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ. आता भारतीय उद्योग परिसंघ, सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटकडून झिरो वेस्ट टू लँडफिल म्हणजेच ZWL सन्मानपत्र केरळमधील तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळालेले आहे. आणि हे विमानतळ आता भारतातील पहिले विमानतळ ZWL सन्मान प्राप्त करणारे ठरलेले आहे. शॅलो ॲक्विफर मॅनेजमेंट. आता ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेने प्रायोगिक तत्वावर शॅलो ॲक्विफर मॅनेजमेंट मॉडेल हाती घेतलेलं आहे. तर कशासाठी तर भूगर्भातील पाणी कमी होणे, बोरवेल कोरडे होणे, त्यासोबत रस्त्यावरून जलद पूर येणे या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शॅलो ॲक्विफर मॅनेजमेंट हैदराबाद महानगरपालिकेने. गुन्हेगारी न्याय प्रणाली प्रशासनात भारताचा प्रगतशील मार्ग परिषद. आता जर बघितलं तर ही परिषद गुन्हेगारी न्याय प्रणाली प्रशासनात, ही परिषद जर बघितलं तर गुवाहाटी येथे आपल्याला या परिषदेचे आयोजन बघायला मिळणार आहे. बाकी महत्त्वपूर्ण यामध्ये वाटत नाही काही. तर पोखरण फर्स्टला आता 50 वर्ष पूर्ण. बघा, 18 मे 2024 रोजी भारताच्या पहिल्या अणुचाचणीला 50 वर्ष पूर्ण झालेले आहे. तर ही कधी करण्यात आली तर 18 मे 1974 रोजी भारताने स्माइलिंग बुद्धा या ऑपरेशनचा एक भाग म्हणून राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणुचाचणी केलेली आहे. आणि या पोखरण चाचणीवर आधारित एक पोखरण मूव्ही पण आहे. यासह संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 5 स्थायी सदस्यांव्यतिरिक्त भारत अणुचाचणी घेणारे पहिले राष्ट्र बनलेले आहे. इंडिया स्किल स्पर्धा 2024. आता इंडिया स्किल स्पर्धा 2024 कौशल्याची सर्वोच्च मानके प्रदर्शित करण्यासाठी तयार केलेली देशातील सर्वात मोठी कौशल्य स्पर्धा आहे. 15 ते 19 मे 2024 दरम्यान कुठे आयोजित करण्यात आली? यशोभूमी नवी दिल्ली येथे उद्घाटन करण्यात आले. तर इंडिया स्किल या विजेत्यांना आता 2024 मध्ये फ्रान्समधील लिओन येथे जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी तयार केले जाणार आहे. तर स्किल से जितेंगे दुनिया या स्पर्धेचे घोषवाक्य आहे. सिम्पली लक्षात ठेवा, इंडिया स्किल स्पर्धा नवी दिल्ली येथे, स्किल से जितेंगे दुनिया हे घोषवाक्य. कोहिमा शांती स्मारकाचे उद्घाटन. आता कोहिमा शांती स्मारकाचे उद्घाटन यामध्ये जपानचे भारतातील राजदूत सुझुकी हिरोशी आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांनी कोहिमा शांती स्मारकाचे उद्घाटन केलेले आहे. तर तुम्हाला विचारू शकते, कोहिमा शांती स्मारकाचे उद्घाटन करण्यामध्ये कोणत्या देशाचे राजदूत होते? तर सुझुकी हिरोशी जपानचे राजदूत होते. लक्षात असू द्या. बस, बाकी आपल्याला यामध्ये लक्षात ठेवायची काही गरज नाही. ऑटो एक्सपो 2025. तर ऑटो एक्सपो 2025 2014 मध्ये ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश येथे हलवल्यानंतर 10 वर्षानंतर ऑटो एक्सपो हा भारताचा प्रमुख द्विवार्षिक मोटर शो आहे, जे 2025 मध्ये नवी दिल्ली प्रगती मैदानावर आयोजित करण्यात आलेला आहे. तर ऑटो एक्सपो 2025 हे काय मोटर शो आहे आणि हा कुठे प्रदर्शित करण्यात आलेला आहे? मग प्रगती मैदानावर दिल्ली येथे. गारो हिल्स. आता हे गारो हिल्स न्यूजमध्ये काय आहे? कारण की भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण केलेलं त्यामध्ये मेघालयातील दक्षिण गारो हिल्समध्ये अंदाजे 35 ते 40 दशलक्ष वर्ष जुने असे जीवाश्म सापडलेले असे भरपूर काही सापडत राहतात. तर देशातील पहिले ट्रान्सशिपमेंट बंदर. अदानी समूहाच्या केरळमधील विझिंजम बंदराला भारतातील पहिले ट्रान्सशिपमेंट बंदर म्हणून आता काय मंत्रालयाने, शिपिंग मंत्रालयाने मंजुरी दिलेली आहे. तर भारतातील पहिले ट्रान्सशिपमेंट बंदर जर म्हटलं तर कोणाच्या समूहाचे? अदानी समूहाचे आहे. तर डिसेंबर 2015 मध्ये अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडने काय विझिंजम येथे आंतरराष्ट्रीय ट्रान्सशिपमेंट प्रकल्प सुरू केला आहे. तर लक्षात ठेवा, देशातील पहिले ट्रान्सशिपमेंट बंदर अदानी समूह, केरळ. भारतातील सर्वात मोठे हवामान घड्याळ. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने वसुंधरा दिन उत्सवाचा एक भाग म्हणून नवी दिल्ली येथे CSIR मुख्यालयाच्या इमारतीवर भारतातील सर्वात मोठे हवामान घड्याळ स्थापित केलेले आहे. तर भारतातील सर्वात मोठे हवामान घड्याळ मग कुठे? तर औद्योगिक संशोधन परिषद येणे वसुंधरा दिन उत्सवानिमित्त 23 एप्रिल 2024 रोजी नवी दिल्ली येथे काय CSIR मुख्यालयाच्या इमारतीवर हे बसवण्यात आलेले आहे. लक्षात असू द्या. AFMS चा IIT संस्थांसोबत करार. आता सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा. आता या सेवाने काय केलं? IIT दिल्ली आणि IIT कानपूर सोबत संयोगी संशोधन आणि प्रशिक्षणासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. तर तुम्हाला विचारू शकते, सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा हिने कोणत्या 2 IIT सोबत संस्थांसोबत करार केला आहे? तर IIT दिल्ली, IIT कानपूर सोबत संयोगी संशोधन प्रशिक्षणासाठी. बघा, 3730 शिशांची नाणी सापडलेली आहे. तर ही नाणी जर बघितलं तर पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय विभागाच्या अधिकाऱ्यांना तेलंगणातील सूर्यापेट जिल्ह्यातील फणिगिरी येथे
बौद्ध स्थळावर या नाण्यांचा साठा सापडलेला आहे. तर कुठे? तेलंगणा येथे सूर्यापेट जिल्ह्यात. तर तुम्ही मला विचारू शकते 3730 शिशांची नाणी कुठे सापडली? तेलंगणामध्ये. राजस्थान ठरले पहिले राज्य कशासाठी? दुष्काळाचा अंदाज घेण्यासाठी आणि पाण्याच्या उपलब्धतेवर आधारित उत्तम पाणी व्यवस्थापन सक्षम करण्यासाठी. राजस्थान जलसंपदा विभागाने राज्य जलसंसाधन माहिती प्रणाली डॅशबोर्डचे उद्घाटन केलेले आहे. तर हे पोर्टल सुरू करणारे राजस्थान हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. बघा, राजस्थान हे पहिले राज्य ठरले आहे जे दुष्काळाचा अंदाज घेण्यासाठी आणि पाण्याच्या उपलब्धतेवर आधारित उत्तम पाणी व्यवस्थापन सक्षम करण्यासाठी यासाठी त्यांनी एक पोर्टल सुरू केलेलं आहे. तर हे देशातील पहिले राजस्थान राज्य हे ठरलेले आहे. आदिवासी संस्कृती आणि वारसा जतन आणि संवर्धन केंद्र. केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी झारखंडमधील खरसावन जिल्ह्यात पदमपूर येथे आदिवासी संस्कृती वारसा जतन आणि संवर्धन केंद्र या आभासी पद्धतीने पायाभरणी केलेली आहे. तर आदिवासी संस्कृती वारसा जतन आणि संवर्धन केंद्र कुठे? झारखंडमध्ये. पुढील न्यूज आहे कच्चातीऊ बेटाचा वाद. आता कच्चातीऊ बेटाचा वाद कोणत्या दोन देशादरम्यान आहे? सिंपल विचारू शकते तुम्हाला. भारत आणि श्रीलंकेदरम्यान आहे कच्चातीऊ बेटाचा वाद. तर पालच्या सामुद्रधुनीत जर बघितलं तर असलेला कच्चातीऊ हे निर्जन बेटावर सध्या वादविवाद निर्माण झालेला आहे. तर कोणत्या दोन देशांमध्ये? भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये. तर हे जर बघितलं तर 285 एकर आकाराचे हे बेट असल्याने हे भारताने 1974 मध्ये श्रीलंकेला देऊन टाकले होते. पण मात्र आता 1921 पासून हे वाद चालू आहे. वायकोम सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण. तर बघा, आता अस्पृश्यता आणि जातीय दडपशाहीला आव्हान देण्यासाठी भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण चळवळ म्हणजेच वायकोम सत्याग्रह अस्पृश्यतेच्या संदर्भात. तर याला शताब्दी वर्ष साजरी करण्यात आलेली आहे. 100 वर्ष पूर्ण झाले. महत्त्वपूर्ण आहे. 30 मार्च 1924 ते 23 नोव्हेंबर 1925 या काळात केरळच्या त्रावणकोर संस्थानात वायकोम सत्याग्रह हा अहिंसक सत्याग्रह झालेला आहे. हिंसक होता का? अहिंसक होता. तर 30 मार्च 1924 ते 23 नोव्हेंबर 1925 या काळात. आसाममध्ये शिवरायांचा पुतळा. आता आसाममधील जोरहाट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलेला आहे. तर पुण्यातील शिल्पकार विराज खटावकर यांनी हा पुतळा साकारला आहे. कुठे मग? आसाममध्ये शिवरायांचा पुतळा आसाममधील जोरहाट येथे. व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र. व्यवस्थापन शिक्षण केंद्र. केंद्रीय कौशल्य विकास उद्योजक मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी IIM मुंबई आणि IIM संबलपूर यांनी संयुक्तपणे स्थापन केलेल्या व्यवस्थापन शिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. मग व्यवस्थापन शिक्षण केंद्र कोणत्या दोन संस्थेने सुरू केलं? तर IIM मुंबई आणि IIM संबलपूर यांनी ही काय संयुक्तपणे या केंद्राचे उद्घाटन केलेले आहे. आणि ओडिसातील अंगुल येथे नाल्को प्रशिक्षण संस्थेच्या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. बघा, 3 सिपेट केंद्राचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. कुठे कुठे करण्यात आलेले आहे? मग बघा, तर नवी दिल्ली येथून बुद्धी हिमाचल प्रदेश, रांची झारखंड, ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथे स्थापन केलेल्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या टेक्नॉलॉजीच्या 3 केंद्राचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. रांची झारखंड येथे, ग्वाल्हेर मध्य प्रदेश आणि हिमाचल येथे बद्दी येथे. तर लक्षात ठेवणं आवश्यक आहे सिपेट केंद्राचे 3 उद्घाटन करण्यात आले. चोल भवन. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गोव्यातील INS मांडवी येथे नौदल युद्ध महाविद्यालयाच्या प्रशासकीय आणि प्रशिक्षण इमारतीचे उद्घाटन केलेले आहे. कुठे? गोव्यातील INS मांडवी येथे. या प्राचीन भारतातील चोल राजवंशाच्या बलाढ्य सागरी साम्राज्याच्या सन्मानार्थ इमारतीला चोल भवन असे नाव देण्यात आले आहे. तर हे नौदल युद्ध महाविद्यालयाची प्रशासकीय आणि प्रशिक्षण इमारत आहे. कारो संशोधन सुविधेचे उद्घाटन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादच्या बेगमपेट विमानतळावर भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या नागरी विमान वाहतूक संशोधन संस्थेने जर बघितलं तर येथे तुम्हाला कारो संशोधन सुविधेचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर महत्त्वपूर्ण आहे. कुठे? हैदराबादच्या बेगमपेट विमानतळावर. आयुष दीक्षा केंद्र. तर केंद्रीय आयुष आणि बंदरे जहाज बांधणी जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी भुवनेश्वर येथे भविष्यातील आयुष व्यावसायिकांच्या मानवी संसाधन विकासासाठी आयुष दीक्षा या पहिल्या केंद्राची पायाभरणी केलेली आहे. कुठे? तर भुवनेश्वर ओडिसा येथे आयुष दीक्षा केंद्र. जगातील पहिले वैदिक घड्याळ. आता जगातील पहिले वैदिक घड्याळ जर बघितलं तर प्राचीन भारतीय पारंपरिक पंचांगानुसार जर बघितलं तर वेळ प्रदर्शित करण्यासाठी डिझाईन केलेले जगातील पहिले वैदिक घड्याळामध्ये मध्य प्रदेश उज्जैन येथे. सिंपली लक्षात ठेवा, जगातील पहिले वैदिक घड्याळ मध्य प्रदेश उज्जैन येथे. 5 एम्सचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर कुठे करण्यात आलेले आहे मग 5 एम्सचे उद्घाटन? तर राजकोट गुजरातमध्ये एक, भटिंडा पंजाबमध्ये, रायबरेली उत्तर प्रदेशमध्ये आणि कल्याणी पश्चिम बंगालमध्ये. त्यासोबत
मंगलागिरी आंध्र प्रदेशमध्ये. हे 5 अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था राष्ट्राला समर्पित केलेल्या आहे. तर नवीन आहेत, महत्त्वपूर्ण आहेत, 5 कुठील आहेत, कोणत्या आहेत 5 तर महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवणं. सिक्कीममधील पहिल्या रेल्वे स्थानकाचे भूमिपूजन. आता सिक्कीममधील पहिलं रेल्वे स्थानक आहे म्हणून महत्त्वपूर्ण आहे. तर रांगप्पो या सिक्कीममधील पहिल्या रेल्वे स्थानकाचे भूमिपूजन करण्यात आलेले आहे. तर पश्चिम बंगालमधील सिलिगुडीजवळील सेओके ते सिक्कीममधील रांगप्पोपर्यंतच्या 45 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाचे स्टेशन आता भाग असणार आहे. तर लक्षात असू द्या, या मार्गावर 14 बोगदे आणि 22 पूल असतील. तर सिक्कीममधील पहिले रेल्वे स्थानक रांगप्पो. आतापर्यंत सिक्कीम हे रेल्वे स्टेशन नसलेले भारतातील एकमेव राज्य होते. आता रस्ते मार्गाने राज्याला देशाच्या इतर भागाशी जोडणारा नॅशनल हायवे 10 हा एकमेव मार्ग आहे. गतिशक्ती संशोधन पीठ. तर बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्रालयाने भारतातील पहिले गतिशक्ती संशोधन पीठ स्थापन करण्यासाठी 23 फेब्रुवारी 2024 रोजी भारतीय व्यवस्थापन संस्था IIM शिलाँगसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे. तर आता हे एवढं काही महत्त्वाचं नाही, पण विशेषतः ईशान्य प्रदेशावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आहे, एवढं लक्षात ठेवा. गतिशक्ती संशोधन पीठ. संत रविदास यांचा पुतळा. तर संत रविदास यांच्या 647व्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदी यांनी वाराणसी उत्तर प्रदेश येथे 25 फूट उंचीच्या संत रविदास यांच्या पुतळ्याचे अनावरण केलेले आहे. तर संत रविदास हे वाराणसी ते जन्मलेले गुरु संत रविदास हे 15व्या शतकातील भारतातील एक महान संत होते आणि समाजसुधारक होते. उत्तर भारतीय भक्ती चळवळीतील प्रमुख नेते होते. देशातील पहिले स्किल इंडिया सेंटर. तर कुठे? संबलपूर, ओडिशा येथे देशातील पहिले स्किल इंडिया सेंटरचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर लक्षात असू द्या, ऑनलाईन स्वरूपात प्रश्न आहे इथूनच. यू तिरोट सिंग यांचा पुतळा. 200 वर्षापूर्वी ब्रिटिश वसाहतीदरम्यान बंड करणारे खासी हिल्सचे स्वातंत्र्य सैनिक यू तिरोट सिंग यांच्या पुतळ्याचे 16 फेब्रुवारी 2024 रोजी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, ढाका, बांगलादेश येथे अनावरण करण्यात आलेले आहे. तर यू तिरोत सिंग यांच्या पुतळ्याचे 200 वर्षापूर्वी ब्रिटिश वसाहतीविरुद्ध लढणारे, बंड करणारे खासी हिल्सचे स्वातंत्र्य सैनिक यू तिरोत सिंग यांच्या पुतळ्याचे अनावरण कुठे करण्यात आले? ढाका, बांगलादेश. तिरोत सिंग हे मेघालयातील खासी टेकड्यांचे नायक म्हणून ओळखला जाणारा आदिवासी नेता होता, लक्षात असू द्या. पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा. उत्तराखंडमधून देशातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवेला सुरुवात करण्यात आलेली आहे. तर सिम्पली लक्षात विचारू शकते आपल्याला की पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा उत्तराखंडमधून होणार आहे सुरू. तर एम्समध्ये हेलिकॉप्टर असेल, आता लक्षात असू द्या. तर येथून 150 किलोमीटरच्या परिसरात वैद्यकीय मदतीची गरज असलेल्या हेलिकॉप्टरमधून एम्समध्ये आणले जाईल. दुबईमध्ये CBSE कार्यालय. आता अबुधाबी येथे आयोजित अहलान मोदी डायस्पोरा कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुबईमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे कार्यालय स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. तर हे महत्त्वपूर्ण न्यूज आहे. तर CBSE कार्यालय आता दुबईमध्ये होणार आहे, लक्षात असू द्या. बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 12 फेब्रुवारी 2024 रोजी डेहराडून, उत्तराखंड येथील टोन्सब्रिज स्कूलमध्ये देशातील पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांचे दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण. तर महत्त्वपूर्ण आहे ही बाब. पहिलेच आपले चीफ ऑफ डिफेन्स आहेत, यांचा पुतळा आता डेहराडून उत्तराखंड स्कूलमध्ये टोन्सब्रिज येथे. ALHNS केंद्रासाठी करार. आता नवी दिल्ली आणि अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थेने केंद्रासाठी लिव्हरपूल विद्यापीठासोबत काय करार केलेला आहे म्हणजे हे तुम्ही वाचू शकता. मला आता की तेवढं महत्त्वपूर्ण नाही वाटत. दक्षिण भारतात सांस्कृतिक केंद्र. तर माजी उपराष्ट्रपती M व्यंकय्या नायडू आणि केंद्रीय सांस्कृतिक पर्यटन मंत्री किशन रेड्डी यांनी हैदराबाद येथे संगीत नाटक अकादमीच्या दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्र कुठे? हैदराबाद येथे. बाकी तर महत्त्वपूर्ण नाही आहे यामध्ये काही डाटा. कर्मयोगी भवन. आता कर्मयोगी मिशनची संबंधित कामांचा समन्वय साधण्यासाठी नवी दिल्लीत कर्मयोगी भवन उभारण्यात आलेले आहे. तर पहिल्या टप्प्याची पायाभरणी 12 फेब्रुवारी 2024 रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे. कर्मयोगी भवन आता कुठे? नवी दिल्ली. बऱ्याचशा बाबी आपल्याला नवी दिल्लीमध्येच बघायला मिळतात. डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफी. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी यांनी हैदराबादमधील सालारजंग संग्रहालयात देशातील पहिली डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफीची पायाभरणी केलेली आहे. तर देशातील पहिले डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफी हैदराबादमधील सालारजंग संग्रहालयात उभारण्यात येणार आहे, पायाभरणी करण्यात आलेली आहे. लिंकन युनिव्हर्सिटी कॉलेज. आता मलेशियातील लिंकन युनिव्हर्सिटी कॉलेजने तेलंगणामध्ये कॅम्पस स्थापन करण्याची विद्यापीठाची अनुदान आयोगाकडे अर्ज केलेला आहे. तर UGC हे विद्यापीठ स्थापना करण्याची अनुमती देते. तर लिंकन युनिव्हर्सिटी कॉलेज आता मलेशियातील आहे. कुठे? तर तेलंगणामध्ये कॅम्पस स्थापन करणार. तर भारत ऊर्जा सप्ताह 6 ते 9 फेब्रुवारी 2024 दरम्यान गोवा येथे भारत ऊर्जा सप्ताह तेल आणि वायू क्षेत्रावरील भारताची पहिली परिषद आयोजित करण्यात आली होती.
तर भारत ऊर्जा सप्ताह कधी करण्यात आला तर 6 ते 9 फेब्रुवारी दरम्यान गोवा येथे. ई कचरा व्यवस्थापनावरील सीओई सिमेट हैदराबाद येथे ई कचरा व्यवस्थापनावरील सेंटर ऑफ एक्सलन्स सीओई उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर ई कचरा व्यवस्थापनावरील सीओईचे उद्घाटन हैदराबाद येथे करण्यात आलेले आहे आणि या उपक्रमाचा उद्देश भारतातील ई कचरा व्यवस्थापनामध्ये संसाधन कार्यक्षमता आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ई कचरा व्यवस्थापन हैदराबाद येथे लक्षात असू द्या उद्देश आहे वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि ई कचरा व्यवस्थापनामध्ये संसाधन कार्यक्षमता वाढवण्यासाठी. थोडंसं तब्येतीच्या कारणास्तव मित्रांनो आपण इथेच थांबूया. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच मी अपलोड करणार आहे. तर आपली ओव्हरऑल सर्व सिम्प्लिफाईड एअरबुक 2025 ही सिरीज कंप्लीट होणार आहे. तर जर तुम्हाला या सिरीजचा ओव्हरऑल सर्व जवळपास 1500च्या जवळपास आपण MCQ आपण घेणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हे सिरीज योग्य राहील MCQची तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता मित्रांनो. तेव्हाच आपण कुठेतरी आपण सुरुवात करूया. उगाच मग कसं वेळ वाया घालायला नको आपण. तर भेटू आपण